की वयाची 85 वर्ष जरी झाली असली परंतु शेवटचा विजय हा गावडे साहेबांना असा घ्यायचा की या तालुक्याचा राजकीय इतिहास हा पुढचा कसा लिहिला जाणार आहे हे आपण आपल्या मताच्या रूपाने दाखवून देणार आहे। बांधवांनो, पाण्यात मासा असला तर त्याला पोहायला शिकवत नाही। माझा जन्म झाला नव्हता तेव्हा गावडे साहेब राजकारणामध्ये आणि या तालुक्याच्या प्रत्येक गावागावात वाडीवडी वस्तीमध्ये मला माहित आहे की तिथला असणारा बांधव, तिथला असणारी माझी महिला भगिनी, तिथला असणारा शेतकरी याचे प्रश्न मला माहित आहे, त्यांच्या अडचणी मला माहित आहे आणि म्हणून उद्याच्या काळामध्ये भाजप सारखा पक्ष आपल्या पाठीशी उभा, देवेंद्र फडणवीस साहेबांसारखं सक्षम नेतृत्व किती खऱ्या अर्थानं कार्यकर्त्याला ताकद देणारा नेता आहे आणि म्हणून उद्याच्या टाकळ्याची कवठे जिल्हा परिषदेमधला कुठलाही प्रश्न असेल तर त्याची तुम्ही चिंता करण्याची गरज नाही। उद्या आपला विजय झाल्यानंतर जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा आपल्याला महत्वाचं पद मिळणार आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला निश्चित हे प्रश्न सोडवता येणार आहे की ज्यांना आपल्याला उमेदवारी दिली किंवा मला उमेदवारी नाकारली त्यांनी जरूर सांगावं की मला उमेदवारी का नाकारली आणि त्यांना उमेदवारी का दिली याचा तुम्ही जरूर विचार केला पाहिजे की ज्या पक्षासाठी गेली 2 महिने आम्ही घराघरात पोहोचलो, घराघरात पत्रक वाटली, घड्याळ चिन्ह पोहोचवलं, आम्ही 3 उमेदवार फिरत होतो, परंतु आज चित्र वेगळं। आज आमच्या गावामध्ये भाजपचं कमळ आहे आणि ज्या पक्षासाठी आम्ही कष्ट घेतलं तो पक्ष कितीला विकला गेला याचं मताच्या रूपाने तुम्हाला दाखवून द्यायचं आहे आणि म्हणून बांधवांनो, मला एवढीच विनंती करायची की या टाकळ्याची कवठे जिल्हा परिषदेची अस्मिता, आदरणीय गावडे साहेबांची अस्मिता ही तुम्हाला जर जोपायची असेल तर तुम्हाला प्रत्येक सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचावं लागेल, त्यांना समजून सांगावं लागेल की उद्याचा काळ हा आपला कमळाचा काळ असणार आहे आणि आपलं मत हे कमळाला झालं पाहिजे याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना जगायचे आणि ते काम तुम्ही कराल आणि माझ्यासोबत असणाऱ्या आमच्या सुनीताताई बाळकृष्ण कड असतील, आमच्या कांचनताई राजेंद्र सांडवर असतील आणि स्वतः मला तुम्ही प्रचंड बहुमताने विजय करा एवढीच कळकळीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो।